कडे एक्सपेंडिचरचा माइंडसेट नसतो लोकांना, एक्झॅक्टली. हा. स्पेंडिंगचा. म्हणजे एक लक्षात घ्या की एक वेळी बाहेर गेल्यानंतर 200 रुपयांची पाणीपुरी खातील, परंतु 200 रुपयांचं एखादं पुस्तक जर बघितलं ना एखाद्या व्यक्तीने, तर ते ते नाही घेणार. वाटेल त्याला. लक्षात येते. आणि हम्म. हे लक्षात येत नसतं लोकांच्या की हे वाचल्यानंतर जे नॉलेज मिळणार आहे ते लाईफ टाईम साठी अचीवमेंट आहे. हे लक्षात येत नसतं लोकांच्या. किंवा एखादं कोर्स करणं, एखादं वेबिनार शिकणं, एखादं नवीन नवीन एखादं स्किल शिकणं, त्यावर जो खर्च केला जातोय तो लोकांना खर्च वाटतो. म्हणजे तुम्ही 10,000 रुपयांचं प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस जर एखाद्याला देत असाल नॉलेजच्या फॉर्ममध्ये, तर ते महाग वाटतं. परंतु हातातला मोबाईल जर खराब झाला किंवा फुटला, हरवला, तर विदिन 2-3 डेज त्यापेक्षा चांगलं मॉडेल हातात असतं. हालाकी त्याला दर महिन्याला पैसे खर्च करायचे 300-500 रुपये रिचार्जसाठी. त्यानंतर तो मनोरंजन करून तुमचा वेळ घालवणार आहे, तुमच्या थॉट युजलेस करून टाकणार आहे, आणि पोटेन्शियल गेन असं त्याच्यातून काही नसणार आहे. तरी सुद्धा तिकडे अगदी मोबाईल हरवल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याच्याही पेक्षा चांगलं मॉडेल खरेदी करण्याची मानसिकता असते. परंतु एखादा कोर्स किंवा एखादं बुक किंवा एखादं स्टडी मटेरियल, एखादा वेबिनार, एखादा स्किल अपडेट करत असताना, तिथे पैसे खर्च करताना, त्या गोष्टींवर इन्व्हेस्ट करताना लोक 10 वेळा विचार करतात. चाट पापडीवर हे लोक एका वेळच्या 100-200 रुपये खर्च करतील शरीर घाण करण्यासाठी, परंतु 100 रुपयांचं एखादं पुस्तक घ्या म्हटलं तर नाही घेणार. लक्षात येते. आणि जो वाचेल तोच वाचेल. खरंच आहे, जर आपल्या नोट्स मधून कळतंय, हे वाचलं तरच कळतंय. तुम्ही लेक्चर देता, म्हणजे तुम्ही थिअरी घेता, एकदम मस्त मन लावून ऐकतो, सगळं करतो. पण ज्यावेळेस आपण स्वतः रिकॉल करायला गेलो ना, आम्ही म्हणजे वैयक्तिक माझं नाही एवढं लक्षात येत, मग परत ते जाऊन व्हिडिओज पाहायला लागतात. म्हणजे जे तुम्ही एकदम सिम्पल लँग्वेज मध्ये सांगता ना, ते परत आपल्याला, मला जर का प्रेझेंट करायचे तुम्हाला, मी आरशासमोर जाते, मला कधी ना कधी ते प्रेझेंट करायलाच लागणार ना कोणाला. बाय चान्स मी ते करायला गेले तर एक वाक्य बोलले की पुढचं वाक्य नाही होत, किंवा ते शब्दच नाही जमत आहे, किंवा त्या सिम्पल फॉर्म मध्ये जाताच येत नाहीये. म्हणजे ह्या गोष्टी होतात आहेत. मी ते ट्राय करते तर स्पीच सुधारण्यासाठी, किंवा हेल्थ बद्दल अवेअरनेस. ठीक आहे, तेवढी पुस्तकं नाही वाचली किंवा एज्युकेशन नाही झाले, म्हणजे आयतं मटेरियल आहे त्याला रट्टा मारून तरी आपण थोडंफार हे नका नॉलेज करू. घेऊ शकतो. हे कधीच नका करू. नाही सर, म्हणजे ते लक्षात घेऊन समजून असं. म्हणजे कारण तुम्ही मी आधी सुद्धा पुस्तकं वाचून सांगितलंय काहीच नाही केलंय. की अपूर्वाचं एक वेगळं आयडेंटिटी आहे, पौर्णिमाचं एक वेगळं आयडेंटिटी आहे, आणि माझंही एक वेगळं आयडेंटिटी आहे. कुणी कुणापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असा प्रकारच नाहीये. तुमचं जे ओरिजिनल असेल ते ओरिजिनल खूप छान असणार आहे. लक्षात येतं. आपण एखाद्या व्यक्तीला फॉलो करत असतो तेव्हा आपण फक्त त्याची मूल्य घ्यायची असतात. आपण ऍज इट इज कॉपी करायला लागलो की गल्लत होऊन जाते. पण सर ते टॉपिकचे आयडियाच नाही ना, काय सायन्स बेसच नाही, त्याच्यामुळे खूप मला वैयक्तिक खूप प्रॉब्लेम येतात येते. हा, होईल ते माझं हळूहळू. हे बघा, सपोज सपोज आता मी आता नॉर्मल. स्क्रीनवर आहे मी, तर हे मी असं एका रात्रीत मला आलं की स्क्रीनवर जायचं आणि बोलायचं असं नाहीये. आणि वाचन करत असताना आता टॉपिक तुम्ही म्हणताय ना, टॉपिक, तर समजा मी अनाटॉमी आणि फिजिओलॉजी समजवतोय, तर ते समजावण्यासाठी, त्याला इज करण्यासाठी, सोपं करण्यासाठी काय गोष्टी कामी येतील कधी, हे मला मात्र कल्पना नव्हती. परंतु जसं की मी स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये सुद्धा खूप वाचन करतो, किंवा फिलॉसॉफिकल गोष्टींमध्ये सुद्धा वाचन करतो. तर ते रेफरन्सेस मला इकडे, किंवा ऑब्झर्वेशन मधले रेफरन्सेस इकडे मांडताना, तुमचं जे काही आहे फील्ड त्याच्यात ते तुम्ही रिलेट करून लोकांना एक्सप्लेन करता. तर वाचत असताना तुम्ही 360 डिग्री ठेवा तुमचा व्ह्यू. जे भेटेल तिथून ऑब्झर्व करा, वाचा. आता हार्ट समजावत असताना मी पाण्याच्या टाकीचं उदाहरण देतो, राईट. आता हे मला अनाटॉमीच्या पुस्तकात नव्हतं शिकवलं की पाण्याची टाकीचं उदाहरण देऊन सांगा. लक्षात येतं. पण येस ते सर, येस. प्रोसेस याच्याशी रिलेट करते. मग घरातल्या ह्या ज्या गृहिणी आहेत स्क्रीनवर, यांना हे उदाहरण सांगितल्यानंतर सोपं वाटेल. असं जर मी सांगितलं की हार्टमध्ये